मित्रांनो, आपण इतिहास लेखन भारतीय परंपरा या पाठाची माहिती पाहत असताना आपण पाहिलेलं आहे. मागच्या तासाला आपण बघितलं होतं की प्राचीन परंपरा लेखनाची 3 टप्पे पडतात यामध्ये. त्यापैकी प्राचीन लेखन परंपरा, मध्ययुगीन इतिहास लेखनाची परंपरा आणि अर्वाचीन म्हणजे आधुनिक इतिहास लेखनाची परंपरा, या 3 टप्प्यामध्ये साधारणपणे भारतीय इतिहास लेखनाची परंपरा पसरलेली दिसून येते. त्याची व्याप्ती तशी दिसून येते. त्यामध्ये आज आपण पाहत असताना मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन म्हणजे पूर्वीच्या काळी आपण जे मागच्या तासाला पाहिलं, प्राचीन परंपरेमध्ये आपण चर्चा केली आहे. हडप्पा मोहनजोदडो संस्कृतीचा कशा प्रकारे शोध लागला, मौखिक परंपरा काय काय होत्या आणि मौखिक परंपरेने इतिहास कसा जपला गेला याची माहिती घेतली होती. त्याचबरोबर आपल्याकडे असणारे रामायण, महाभारत या महाकाव्याविषयी माहिती घेतली होती. त्याचबरोबर जैन धर्म, बौद्ध धर्म यांनीसुद्धा जगाला सगळ्या शिकवण देण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. अनेक मोठे सामाजिक उपक्रम त्यांच्यातर्फे राबवले गेले आणि समाज शुद्ध करण्यासाठी म्हणजे समाजाला शास्त्रोक्त बनवण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न वादातीत होते असं म्हणता येईल. आणि हा इतिहास कुठे येऊन थांबतो तर हा बाणभट्ट लिखित हर्षचरित हे महाकाव्य ज्या इसवी सन 7व्या शतकामध्ये लिहिलं तिथपर्यंत साधारणपणे प्राचीन काळातील इतिहास लेखन परंपरा मानली जाते. त्यानंतर मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन परंपरा अभ्यासत असताना इसवी सनाच्या 12व्या शतकामध्ये काश्मीरच्या प्रदेशावर लिहिलेला कल्हणांचा राजतरंगिणी नावाचा ग्रंथ हा महत्त्वपूर्ण ग्रंथ मानला जातो. म्हणजे मध्ययुगीन इतिहास लेखनाची सुरुवात कुठून झाली तर काश्मीरच्या राजघराण्यावर लिहिला गेलेला इतिहास म्हणजेच कल्हणाचा राजतरंगिणी. आणि या राजतरंगिणीमध्ये तिथल्या राज्याच्या कारभाराच्या विविध प्रकारच्या नोंदी, तिथली नाणी व्यवस्था म्हणजे नाणक व्यवस्था कशा स्वरूपाची होती, त्यांची चरित्र कशा स्वरूपाची होती, याची इत्थंभूत त्यांनी केलेले पराक्रम कशा स्वरूपाचे होते याचं चांगल्या प्रकारचं वर्णन करण्याचा प्रयत्न कल्हणाने आपल्या राजतरंगिणी या ग्रंथामध्ये केलेला दिसून येतो. आणि राजतरंगिणीपासून मध्ययुगीन इतिहास लेखनाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असं म्हणता येईल. आणि मध्ययुगीन इतिहास लेखनामध्ये आपण पाहतोय भारतीय राजकारणामध्ये, भारतीय राज्यामध्ये विविध प्रकारच्या वैशिष्ट्यपूर्ण बदल झालेले दिसून येतात. त्यामध्ये मोगल कालखंड आहे. मोगल कालखंडामध्ये जियाउद्दीन बर्नी यांनी लिहिलेला तारीख-ई फिरोजशाही नावाचा ग्रंथ इतिहास लेखनासाठी किंवा इतिहास लेखनातला एक आदर्श नमुना मानला जातो. तर त्या काळामध्ये हे लोक जे परदेशातून आले, काही अरबी भाषेचा प्रभाव त्यांच्यावर दिसून येतो. त्याचबरोबर उर्दू भाषेचा प्रभाव त्यांच्या इतिहास लेखनामध्ये दिसून येतो. तसा जियाउद्दीन बर्नीने लिहिलेला तारीख-ई फिरोजशाही या ग्रंथामध्ये जसं राज्याचं वर्णन केलं गेलं, राज्यांचे गुणगौरव पराक्रमाच्या गोष्टी जशा लिहिल्या गेल्या, त्याचबरोबर जियाउद्दीन बर्नीने जे म्हटलेलं आहे किंवा त्यांचे गुण जसे आपण लिहितोय तसे त्यांचं दोष, त्यांच्या चुका झालेल्या यावर सुद्धा लिखाण करण्याचा प्रयत्न जियाउद्दीन बर्नी यांच्या इतिहास लेखनामध्ये झालेला दिसून येतो. आणि तत्काळात अल-बेरुनी नावाचा एक इतिहास लेखक किंवा प्रवास वर्णन करणारा व्यक्ती, त्यांनीसुद्धा भारतीय परंपरेवर अरबी भाषेमध्ये जे लिखाण विपुल प्रमाणात केलेलं आहे ते लिखाणसुद्धा मोठ्या प्रमाणात भारतीय अभ्यासासाठी, मध्ययुगीन इतिहास लेखनासाठी एक मैलाचा दगड किंवा चांगल्या प्रकारचं त्यांनी लिहून ठेवलेली प्रवास वर्णनं मध्ययुगीन काळातील इतिहास लेखनासाठी उपयोग पडली असं आपल्याला म्हणता येईल. तर जियाउद्दीन बर्नीने तारीख-ई फिरोजशाहीमध्ये फक्त राजांचे पराक्रम, कल्याणकारी राज्य याचे वर्णन न करता त्यांचे गुण जसे लिहायचे आहेत आपण इतिहासामध्ये, त्याच पद्धतीनं त्यांच्या दोषावर सुद्धा लक्ष वेधण्याचा प्रयत्न त्यांनी चांगल्या प्रकारे केलेला दिसून येतो. त्यानंतरचे मुघल संस्थापक बाबर, मुघल त्या काळामध्ये आपल्यावर आक्रमण करायला आले, इथं राज्यकर्ते बनले याची सर्वांना माहिती आहेच. तर बाबराने लिहिलेला तारीख-ई फिरोजशाही, त्यामध्ये आता मुघल साम्राज्य ज्यावेळेस आपल्यात निर्माण झालं त्यावेळेस मुघल साम्राज्यामध्ये साधारणपणे राज्यकर्त्यांचं गुणगान गाणारी पद्य हा प्रकारसुद्धा त्यामध्ये विकसित झालेला दिसून येतो. काही ठिकाणी चित्रंसुद्धा अशा प्रकारची इतिहास लेखनामध्ये वापरली गेलेली आहेत आणि त्या चित्राच्या माध्यमातून छानपैकी इतिहास मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि हे करत असताना
त्यांनी लिहिलेला तुझो की बाबरी यामध्ये त्यांच्या कालावधीत घडलेल्या घडामोडींचा इतिहाससुद्धा लिहिण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. हे करत असतानाच जियाउद्दीन बर्नीच्या काळापासून राष्ट्रीय संत, राष्ट्रीय विचारवंत, समाज जीवनावर प्रभाव पाडणारे घटक यांच्यावरही मध्ययुगीन इतिहास लेखनामध्ये त्यांचाही उल्लेख आवर्जून करावासा वाटतो, कारण इतिहासकारांनी त्यांची नोंद आपल्या इतिहासामध्ये घेतलेली दिसून येते. त्यानंतर अबुल फजल नावाचा इतिहासकार त्यानं अकबरनामा नावाचा ग्रंथ लिहिला. अकबरनामामध्ये अकबराच्या कारकिर्दीचं वर्णन करत असतानाच त्यांनी चिकित्सक पद्धतीचा अवलंब केला. सत्याकडे इतिहासाला नेण्याचा आटोकाट प्रयत्न केला. राजा दरबारात हे इतिहासकार राहत होते म्हणून त्यांचं गुणगौरव करूनच चालणार नाही, तर हा सत्यावर आधारित असा वस्तुनिष्ठ स्वरूपाचा इतिहास मांडण्याच्या दृष्टीनं अबुल फजल यांनी अकबरनामा या ग्रंथाद्वारे करण्याचा प्रयत्न केला. राज्यकर्त्याचं वर्णन करत असताना फक्त राज्याचं गुणगानच नाही करायचं, तर राज्यकर्त्याकडून झालेल्या काही चुका आहेत त्याच्यावर विविध प्रकारचं प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला, त्याच्यावर विविध प्रकारचं मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न केला. आणि इतिहासकार असो, संशोधक असो, कशा प्रकारे मार्गदर्शन करू शकतात याची जर माहिती घ्यायची म्हटलं तर एखादा तुम्हाला एक उदाहरण द्यायचं झालं तर बिहारी हा कवी ज्या वेळेस राजा या दरबारात गेला होता, राजा या दरबारात गेल्यानंतर त्यानं तिथं बघितलं त्या राजाचं म्हणजेच आपल्याकडचा असणारा तो राजपूत सम्राट, त्या राजपूत सम्राटाचं लग्न झालेलं होतं आणि 3 महिने तो बाहेर पडला नव्हता. प्रजेकडं दरबाराकडं कुठल्याही प्रकारचं लक्ष त्यानं दिलं नव्हतं. त्यावेळेस तो बिहारी नावाचा कवी ज्यावेळेस त्या दरबारात पोहोचला आणि त्याला हे जे कळल्यानंतर त्यानं जे काव्य लिहिलं होतं 2 ओळीमध्ये त्याचं वर्णन केलं गेलं होतं. त्या ओळीमध्ये, हे राजा, ही कळ्या असताना तुझी अशी अवस्था आहे, ह्याचं फूल झाल्यानंतर तू काय करशील, अशा प्रकारचा संदेश देण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. आणि तिथून पुढं तो राजा राज्यकारभार करण्यासाठी सज्ज झाला. म्हणजे इतिहास संशोधक असू द्या किंवा समाजाला मार्गदर्शक घटक असू द्या, ज्यांच्या लेखनामध्ये ताकद आहे त्या लेखनानं निश्चितच परिवर्तन घडतं. तसं अकबरनामात चिकित्सक पद्धतीनं इतिहास संशोधन करून इतिहासाला एक वेगळी दिशा देण्याचं काम फक्त पराक्रमापुरतं न ठेवता समाज जीवन, स्त्रियांचं जीवन चिकित्सक पद्धतीनं म्हणजे संशोधक पद्धतीनं ती तपासल्यानंतर त्याच्या नोंदी घेतल्या जायच्या आणि नोंदी घेऊन तो इतिहास पद्धतशीरपणे मांडण्याचा प्रयत्न केला. तर आता हे जे आहे हा इतिहास आपण बघितल्यानंतर आपल्याला संपूर्ण भारताच्या मध्ययुगीन इतिहास लेखनामधली ताकद काय समजते. त्याचबरोबर महाराष्ट्रीयन किंवा मराठ्यांची राजवटीविषयी जो इतिहास लेखनाचा प्रकार आला त्या प्रकाराला म्हटलं जातं बखर. आणि या बखरीसुद्धा बऱ्याचशा लिहिल्या गेल्या. बखरीमध्ये राज्यकर्त्याचं वर्णन, राज्याच्या जन्म मृत्यूच्या नोंदी, त्याच्या पराक्रमाच्या गोष्टी, त्यांनी केलेले विविध प्रकारचे पराक्रम, त्यांनी मिळवलेले यश, त्यांना आलेले अपयश, त्याचबरोबर याचा तुलनात्मक अभ्यास करण्याचा प्रयत्न या बखरीमध्ये केला गेला. त्यापैकी काही ठराविक बखरी आपण पाहत असताना सभासद बखर कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिलेली सभासद नावाची बखर, यात छत्रपती राजाराम महाराजांच्या काळामध्ये ही बखर लिहिली गेली आणि छत्रपती शिवरायांच्या जीवनाचं वर्णन त्या बखरीमध्ये करण्याचा प्रयत्न, शिवरायांच्या राजवटीचं वर्णन करण्याचा प्रयत्न, शिवरायांच्या पराक्रमाचा इतिहास त्यात वर्णित करण्याचा प्रयत्न सभासद बखर या बखरीच्या रूपानं कृष्णाजी आनंद सभासद यांनी केलेला दिसून येतो. त्यानंतर भाऊसाहेबांनी लिहिलेली बखर पानिपतची जी लढाई होऊन गेली, मराठ्यांचा फार मोठा पराजय झाला. आपण वास्तूचा म्हणतो बघा, पानिपतच्या लढाईमध्ये मराठे कित्येक पटीनं मारले गेले, 1.5 लाखाची फौज कापली गेली, उपाशीपोटी या सैन्याला लढावं लागलं. त्यामध्ये आपला पराजय झाला असला तरी जगाला एक मोठा संदेश गेलेला आहे की बाबा पानिपतच्या लढाईमध्ये मराठे जरी हरले असले तरी इथून पुढच्या काळामध्ये भारतीय इतिहासामध्ये परकीय राजा कोणीही राजवट करण्यासाठी किंवा राज्य करण्यासाठी, आपल्या प्रदेशावर आक्रमण करण्यासाठी तिथून पुढं आलेला नाही. म्हणजे पानिपतच्या लढाईचं हे विशेष आहे. आणि त्यावर भाऊसाहेबांची बखर, ही बखर प्रकार चांगल्या प्रकारे प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर होळकरांची कैफियत म्हणजे होळकर इथं होते आणि त्यांनी होळकरांनी सुद्धा इतिहास गाजवलेला आहे, इतिहासामध्ये पराक्रम गाजवलेला आहे. त्यावेळेस होळकरांना काय काय वाटलं, हा कैफियत हा प्रकार बखरीतला एक
वेगवेगळ्या प्रकारात जे आहेत बकरीचे त्यामधला हा एक प्रकार आहे. कुणाची चरित्रात्मक बकर असेल, कुणाची वर्णनात्मक बकर असेल, कुणाची पराक्रमावर बकर असेल, कुणाची कैफियतवर बकर असेल, असे विविध बकरीच्या स्वरूपातून चरित्रात्मकमधनं त्या एखाद्या राजाच्या कारकिर्दीचं वर्णन केलं जात होतं. आणि अशा प्रकारे बकरीद्वारे मध्ययुगीन काळात इतिहास लेखनाला एक गती मिळाली असं आपल्याला म्हणता येईल. नमस्ते, भेटू पुढच्या तासात.